नमस्कार. वडाळी येथील रंगोमती नदीमधून रात्री बिनधास्तपणे वाळू उपसा. महसूल विभागाच्या दुर्लक्षामुळे पर्यावरणाचा ऱ्हास सुरूच. शहादा तालुक्यातील वडाळी गावालगत असणाऱ्या रंगोमती नदीपात्रातून गेल्या काही दिवसापासून रात्रीच्या अंधारात जेसीबीच्या व ट्रॅक्टर ट्रॉलीच्या साहाय्याने अवैध वाळू उपसा करून वाहतूक केली जात असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. विशेष म्हणजे याबाबत महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना तोंडी माहिती देऊन तसेच फोटो व्हिडिओ पुरावे व्हॉट्सअपवर टाकून देखील अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने महसूल विभागाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. या परिसरात गेल्या 5 दिवसापासून काही सुज्ञ नागरिकांकडून वारंवार महसूल कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून अवैध वाळू उपसाबाबत माहिती दिली. मात्र महसूल कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत आम्हाला एवढेच काम आहे का असा दम भरला. म्हणून नागरिकांच्या केलेल्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने अवैध वाळू माफियांना मोकळे रान मिळाले असून नदीपात्राच्या मोठ्या प्रमाणावर ऱ्हास सुरू आहे. रंगोमती नदी ही परिसरातील शेती, पाणीपुरवठा व पर्यावरणीय संतुलनासाठी महत्त्वाची असताना अशा बिनधास्त वाळू उपशामुळे नदीपात्र खोल जाणे, भूजल पातळी घटणे व नैसर्गिक परिसंस्थेला धोका निर्माण होत आहे. तरीसुद्धा संबंधित विभागाकडून कारवाईचा अभाव दिसून येत असल्याने महसूल विभागाचे या अवैध व्यवसायाशी लागे बांधे तर नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अवैध वाळू उपसाबाबत कारवाई करण्याची जबाबदारी महसूल विभागाची असताना प्रत्यक्षात मात्र दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे. आता या प्रकरणात तहसीलदार संभाजी पाटील व उपविभागीय प्रांताधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कृष्णकांत कनोरिया साहेब काय भूमिका घेतात आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर तसेच अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर व जेसीबीवर कारवाई होते का याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.